मोबाईल रोज चार्ज करता, पण मेंदू चार्ज करण्यासाठी किती वेळ देता? मित्रांनो, सिलेक्शन मिळवून देणारं मशीन हा तुमचा मोबाईल नाही तर तुमचा मेंदू आहे. अनेक विद्यार्थी खूप अभ्यास करतात पण 4 ते 5 तास झोप घेतात. त्यांना वाटतं झोप कमी म्हणजे अभ्यास जास्त, पण सायन्स काही वेगळंच सांगतं. दिवसभर अभ्यास करताना तुमच्या मेंदूतील न्यूरॉन्स एकमेकांशी नवीन कनेक्शन्स तयार करत असतात. पण ही कनेक्शन्स जी आहेत ना, ती सुरुवातीला कमकुवत असतात, वीक असतात. रात्रीच्या गाढ झोपेमध्ये मेंदू महत्वाची कनेक्शन्स अधिक स्ट्रॉंग करत असतो, मजबूत करत असतो आणि या प्रक्रियेला मेमरी कन्सॉलिडेशन असं म्हटलं जातं. या प्रक्रियेमुळे शिकलेली माहिती ही शॉर्ट टर्म मेमरीमधून लॉंग टर्म मेमरीमध्ये साठवण्यास मदत होते. डीप स्लीपमध्ये मेंदू दिवसभर शिकलेली माहिती अधिक स्थिर करतो, स्टेबल करत असतो आणि रेम स्लीपमध्ये वेगवेगळ्या माहितीतील संबंध जोडले जातात. म्हणून दुसऱ्या दिवशी तुमचं रिकॉल, फोकस आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अधिक चांगलं होतं. अभ्यास करताना तुम्ही माहिती गोळा करता, वाचन करता, वाचता, पण झोपेमध्ये तुमचा मेंदू ती माहिती व्यवस्थित जतन करतो. आणि म्हणूनच मोबाईल रोज चार्ज करता तसंच तुमच्या मेंदूलाही रोज 7 ते 8 तासांची क्वालिटी स्लीप, गुणवत्तापूर्ण झोप द्या आणि तुमचा मेंदू चार्ज करा.